शेतकरी संघटनेने दिले तहसीलदारांना निवेदन। जिंतूर तालुक्यातील सर्वच हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा। जिंतूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। आपल्या समर्थन पक्षाचे सरकार केंद्रात विराजमान आहे व ते नेहमीच शेतीमालाचे भाव कमीत कमी राहावेत याची जाणीवपूर्वक तजबाजी करीत आहेत। मे ते जुलै या 3 महिन्यात 50 लाख टन तेलाची आयात केली व पुढील 3 महिन्यात 42 लाख टन तेल आयात करण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन येण्यास अवघा 1 ते 1.5 महिनाच बाकी आहे। अशा वेळी एकूण 92 लाख टन तेलाची आयात करून गेल्या वर्षीपासून पडलेले सोयाबीनचे भाव वाढू नये अशी तजवीज सरकारकडून करण्यात आली। एकीकडे आपण लाडकी बहीण योजनेत राज्यातील तमाम बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी देऊन खुश करण्याचा प्रयत्न केला व दुसरीकडे सोयाबीनच्या शेतकरी बहिणींच्या पतींना आत्महत्येच्या दारात उभे करण्याचे पाप आपल्या सरकारकडून केले जात आहे। एकूणच तेल आयातीचा विचार केल्यास येणारे सोयाबीनचे खुल्या बाजारातील भाव भावापेक्षा कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। किमान केलेला खर्च भरून निघावा व आपल्या शेतकरी बहिणीच्या कपाळाचे कुंकू साबूत राहावे यासाठी आपण सर्व हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेऊन ताबडतोब ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचे आदेश द्यावेत असे निवेदन देण्यात आले। गजानन देशमुख, माधवराव खरात, हनुमान आमले, शेख मगूद, दत्तराव बुलबुले व इतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी संतोष तायडे, परभणी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।